उतनी मेरी औकात नहीं, जितना दिया है सरकार ने मुझे उतनी मेरी औकात नहीं। बस वो तो करम है मेरे सैयद बाबा के, वरना मुझ में कोई बात नहीं, वरना मुझ में तो कोई बात। सैयद बाबा की मूर्त मुझे जब दिखाई देती है तो अपने आप मेरी आंख भर आती है। सैयद बाबा की मूर्त मुझे जब दिखाई देती है तो अपने आप मेरी आंख भर आती है। उसने दिया है मुझे इस कदर कि मेरे हाथ उठाने से पहले तो मेरी झोली भर जाती है। उसके हाथ उठाने से पहले झोली भर जाती। सद्गुरु सय्यद बाबांचा जो काळ होता तो आपल्या बाप दादांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे, पण आपण जो काळ पाहिला तो गोपीनाथ बाबांचा पाहिला की साक्षात त्या बाबांचा अवतार, सय्यद बाबांचा अवतार साक्षात गोपीनाथ बाबांमध्ये उतरला होता। आणि ही परंपरा चालू आहे। किती भाग्याने ही गोष्ट बघायला मिळाली की गुरुची आणि शिष्याची समाधी सुद्धा एका मंदिरात आहे। आणि म्हणून सांगायचंय भाग्यामध्ये होत ते विधीचं विधान, गुरु शिष्याच्या समाधीचं एक ठिकाण, भाग्यामध्ये होतं एक विधान। काय भाग्यामध्ये होतं विधीचं विधान, त्या विधीचं विधान गुरु शिष्याच्या समाधीचं तेव्हाच ठरलं येतं समाधीचं
मंदिराचं असायच्या आधी समाधीचं होतं, हे आधी ठरवलं होतं. गुरुनी आणि शिष्यानी दोघांनी पण म्हणून सांगायचं भली जागा अशी सोडून देतानी, शोधली जागा सोडून देतानी, शोधली जागा सोडून देतानी, तेव्हाच ठरलं इथं समाधी हो भाग्या. संजीवन समाधीचं आखलं निशाण, बाबांची समाधी सय्यद बाबांची जर इथं असेल तर गोपीनाथ बाबांची समाधी त्यांच्या शेजारी असेल, हे आधीच ठरलं होतं बरं का. हे काय योगायोगाने ठरलं नाही, हे आधीच ठरलं होतं म्हणून सांगायचंय. संजीवन समाधीचं आखलं निशान, त्यांनी आखलं निशान, गुरु शिष्याच्या समाधीचं भाग्याने मिळाली गुरु जवळच
काही भक्त असे आहेत की त्यांच्या 5-5 त्यांच्या 7-7 पिढ्या या भक्तीमध्ये गेलेल्या आहेत. त्यामुळे आमचे कोल्हापूरमध्ये असेल, मुंबईकर असतील, मलकापूरचे असतील, बरीचशी मंडळी आमचं घराणं आहे. आणि आमच्या घराण्यामध्ये विठ्ठल बाबांनी ही ज्योत सुरू केली आणि विठ्ठल बाबांनी बऱ्याचशा काही भक्तांना या ठिकाणी सुरुवात केली. या ठिकाणी आपलं आमचे एक्सरोजी कंपनी आमचे तुकाराम बाबा असतील म्हणून सांगायचं सांगावं वाटलं आवडून त्यांच्यामुळे चंदन आज खातो सुखाने, त्यांच्यामुळे चंदन आज खातो सुखाने, आज खातो सुखाने. गुरु शिष्याच्या समाधी आमच्या ताई तर आहे, पण आमचे ईरबाई सुद्धा आहे. आणि त्यांनी या ठिकाणी बक्षीस भावाचा सन्मान केला, बाबांच्या भक्ताचा सन्मान केला. 500 रुपये देऊन मला बाबा आभार धन्यवाद.